स्टेशनला VKCला रात्री 11:15 पोहोचले। जर एखादा पोलिसाला माहिती मिळाली तर पोलीस इन्क्वायरी करतो। मग या डोकनियाला सोडवण्यासाठी या राज्यातले दोन विरोधी पक्ष नेते का गेले? 2 आमदार का गेले? यांना भेटण्यासाठी भाजपचे नेते देऊ दमनला गेले होते। 50,000चा साठा यांच्याकडे आहे, आम्ही आणून राज्यामध्ये वाटप करू। म्हणजे कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये भाजपची लोक एक तरी साठा मिळणार नाही त्याच्यासाठी प्रयत्न करताय। ज्यांच्याकडे साठा आहे स्वतः खरेदी करून स्वतः विकू ही भूमिका घेत आहे। मग स्वतः जाऊन हा महाराष्ट्र सरकारला देऊ शकतो, त्याला ऑर्डर द्या ही भूमिका घेत आहे। पण एखादा पोलिसला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर की मोठ्या संख्येने रेमडेसिवीर ज्यांना देशात विकण्याची परवानगी नाही, एक्सपोर्टवर बंदी आहे, पोलीस तपास करण्यासाठी इन्क्वायरीसाठी एखाद्या व्यक्तीला बोलवताय, हे नेते का जात आहे हे आमचा एक मोठा प्रश्न आहे। काल ह्या सगळी परिस्थिती झाल्यानंतर FDAने जे रात्री त्यांना 10 वाजता ऑर्डर दिली होती त्या कॉपी दाखवल्यानंतर राजेश ब्रूक फार्माचे जे मालक आहे डोकानिया यांना काही माहिती घेऊन सोडण्यात आला। त्यांना सांगण्यात आलेलं आहे की पुन्हा गरज वाटली तर तुम्हाला बोलू। पण पोलीस यंत्रणा काम करते कोणासाठी? जनतेसाठी। पोलीस यंत्रणा काला बाजार रोखण्यासाठी काम करते। साठा असेल तो जप्त करून कुठेतरी लोकांना दिले पाहिजे या भूमिकेतून काम करते। पण डोकानियाला जर बोलवला तर संपूर्ण महाराष्ट्रातली भाजप का घाबरते? संपूर्ण महाराष्ट्रातला भाजप त्याला वकिलीसाठी का जात आहे? मला माहित नाही, देवेंद्रजी वकील आहे, पण वकील पत्र घेऊन त्याची बाजू मांडत होते की त्यांचे संबंध आहे त्याच्यासाठी ते बाजू मांडत होते। जर महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा काम करत असेल, महाराष्ट्राची FDAची यंत्रणा काम करत असतील, मग 2 तासामध्ये 1 तासामध्ये जर बोलवला तर संपूर्ण महाराष्ट्राचा भाजपचे प्रमुख नेते तिकडे जात आहे, याच्यात काय त्यांचा संबंध आहे हे कुठेतरी भाजपने खुलासा केला पाहिजे। हे बोलून चालत नाही की नवाब मलिक तर काही बोलत राहता, मी काही बोलत नाही। साठा या लोकांकडे आहे। तुम्ही ट्वीट करून सांगताय की 50,000चा साठा आम्ही वाटणार आहे, जेव्हा सरकार मागते तेव्हा ती लोक देत नाही। मग याच्या मागचं काय राजकारण आहे हे भाजपने स्पष्ट केलं पाहिजे। जे रेमडेसिवीरचा साठा ठेवताय त्यांना इन्क्वायरीसाठी बोलवल्या आणि मग भाजपचे नेते, विरोधी पक्ष नेते, दोन्ही विरोधी पक्ष नेते त्यांच्या वकिलीसाठी पोलीस स्टेशनला जात आहे। म्हणजे याच्यात काहीतरी गडबड आहे। मला वाटते हे योग्य नाही, हे त्यांना शोभत नाही। एखादा विरोधी पक्ष नेता फोनवर माहिती घेऊ शकतो, एखादा पोलिसनी कारवाई सुरू केली त्या वरिष्ठांशी त्यांची चर्चा होऊ शकते। प्रत्येक समक्ष जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या प्रकारे वकिली करणे हे काय त्यांच्या राजकारण आहे हे आम्हाला कळत नाही। चौकशी होणार आहे का? याचं राजकारण सुरू आहे रेमडेसिवीरचं की अर्थकारण सुरू आहे? काय नेमकं सुरू आहे आणि राज्य सरकारची भूमिका आता काय असेल? नाही, राज्य सरकारने स्पष्टपणे 2 जे निर्माता करणारे लोक आहे ब्रूक आणि दुसरी एक कंपनीला ऑर्डर दिलेला आहे की तुम्ही आमच्याकडे जे तुमचा साठा आहे ते आम्हाला द्या। ते म्हणत होते की आम्हाला मार्केटिंग करण्याची परवानगी द्या। त्यांना स्पष्टपणे परवानगी देण्यात आलेली आहे की मार्केटिंग तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करता येणार नाही। तुम्ही जे साठा उपलब्ध होईल ते शासकीय यंत्रणेला विका, त्याची परवानगी देण्यात आलेली आहे। कुठेतरी काला बाजार सुरूच आहे, कुठेतरी साठवण करून लोकांना लुटण्याचं काम सुरू आहे। निश्चित रूपाने FDAचे अधिकारी असतील, पोलीसचे अधिकारी असतील, जिथे जिथे माहिती मिळतील हे कारवाया होत राहणार आहे। या आधी पण ज्यांच्याकडे हे ब्लॅक मार्केट करत होते, कमी साठा होता,
कमी संख्येने औषधं त्यांच्याकडे होती, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे. जे कालाबाजार करत असतील, साठवण करून लोकांना लुटत असतील, निश्चित रूपाने कोणी कितीही मोठा असेल, त्याची वकिली कोणी करत असेल, तो विषय नाही. निश्चित रूपाने जे लोक या प्रकारचे कारवाया करतील त्यांच्यावर कारवाया होणार आहे. कालची ही प्राथमिक चौकशी म्हणजे माहिती घेण्यासाठी या मनसुख राजेश ढोकानियाला बोलवण्यात आला होता, पण सगळे भाजपचे लोक वकीलपत्र घेऊन तिकडे गेले. हे योग्य नाही आणि त्याचा खुलासा त्यांनी करावा. थेट भाजपला या कंपन्यांकडनं माल खरेदी करण्याचा अधिकार असेल का, किंवा तो अधिकार दिला जाणार आहे का? मी पहिले त्या लोकांचं म्हणणं होता की लोकल मार्केटिंगसाठी आम्हाला परवानगी द्या. मग चीफ सेक्रेटरी साहेबांसोबत VC झाल्यानंतर स्पष्ट भूमिका चीफ सेक्रेटरी साहेबांनी आदेश दिले की आपल्याला लोकल मार्केटिंगची परवानगी द्यायची नाही. जे काही साठा असेल गव्हर्नमेंट स्वतः खरेदी करेल आणि ते खरेदी करून गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट आहेत त्यांना पण उपलब्ध करून देईल. आणि जास्त असला तर मग जे इतर हॉस्पिटलमध्ये गरज आहे ते पण पुरवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होईल असा निर्णय झालेला आहे आणि 2 कंपन्यांना पत्र देण्यात आलेले आहे. सर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. सर्वतोपरी आपण मदत करू असं आश्वासन त्यांनी दिलं. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे अशा प्रकारे आरोप करतायत, तुमच्यावर सुद्धा थेट आरोप केलेले. समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा पाहायला मिळतो, लोकांना फटका बसतो. बघा असं आहे, काल मी बोलल्यानंतर निश्चित रूपाने देशातले आरोग्यमंत्री हर्षवर्धनजी मुख्यमंत्र्यांशी बोलले. त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे. त्यांनी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की ऑक्सिजनचा पुरवठा आम्ही करू, औषधांचा तुटवडा होऊ देणार नाही, आणखीन काही गरजा असेल तर आम्ही पूर्ण करू. आम्ही या त्यांची भूमिकेचं स्वागत करतो आणि निश्चित रूपाने त्यांनी जे बोलले काल त्या पद्धतीने केंद्र सरकारकडून आम्हाला मदत दिली तर निश्चित रूपाने या राज्यातले जे कोणी पेशंट्स आहे त्यांना दिलासा मिळेल. उलट कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कुठेतरी आम्हाला मदत मिळेल, जी आम्हाला अपेक्षा है. हिंदी महाराष्ट्र में रेमडेसिविर का और देश में कहीं ना कहीं किल्लत है. कुल मिला के दुनिया में मार्केटिंग करने के लिए 2 कंपनियों के पास महाराष्ट्र देश में परमिशन है. 7 कंपनियां देश अंतर्गत बेच सकती है और 17 कंपनी ऐसी है जिन्हें सिर्फ उत्पादन करने के परमिशन दिए गए हैं. रेमडेसिविर पर बंदी लगाने के बाद 17 कंपनियों में से बहुत सारे लोग लोकल बेचने की परमिशन मांग रहे थे, गुजरात सरकार ने दी. और महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के लोग ब्रुक फार्मा नाम की कंपनी से दवा खुद लेना चाहते थे और विरोधी पक्ष नेता परवीन दरेकर जी FDA के मंत्री महोदय के साथ उन्होंने मीटिंग कराई और परमिशन देने के लिए कहा. और जो परमिशन कल रात में 10 बजे रात में 2 कंपनियों को, ब्रुक फार्मा और दूसरी एक कंपनी है BDR, इनको परमिशन रात में 10 बजे दी गई. पुलिस को कुछ जानकारी मिली कि कुछ एक्सपोर्ट करने वाली कंपनियों के पास 60,000 से अधिक इंजेक्शन उपलब्ध है. पुलिस ने ब्रुक फार्मा के मालिक राजेश ढोकानिया को इंक्वायरी के लिए बुलाया. जब इंक्वायरी चल रही थी, पूछताछ चल रही थी, तो महाराष्ट्र के विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस जी, विधान परिषद के प्रतिपक्ष नेता परवीन दरेकर और बीजेपी के 2 विधायक पुलिस स्टेशन गए. 10 बजे जो आदेश दिया गया वो कॉपी उपलब्ध करने के बाद ब्रुक फार्मा के मालिक राजेश ढोकानिया जी को पुलिस ने पूछताछ के बाद छोड़ दिया और ये कहा कि फिर अगर जरूरत पड़ी तो आपको बुलाया जाएगा. सवाल यह उठता है कि एक दवा की किल्लत महाराष्ट्र में और देश में है. पुलिस को जानकारी मिलती है, पुलिस अगर किसी मालिक को पूछताछ के लिए बुलाती है तो नेता विपक्ष
नेता प्रतिपक्ष दोनों क्यों पुलिस स्टेशन में पहुंच जाते हैं? बीजेपी के वे विधायक जो इस कंपनी के मालिक को 5 दिन पहले मिले थे, दावा कर रहे थे कि 50,000 इंजेक्शन हम महाराष्ट्र में बांटेंगे, ये क्यों पहुंच जाते हैं? हमारी जानकारी के अनुसार देश के अंदर लगभग 30,500 इंजेक्शन इन 17 कंपनियों के पास है जो एक्सपोर्ट नहीं हो पा रहा है, जो अलग अलग राज्यों में परमिशन लेके बेचना चाहते हैं। गुजरात में परमिशन दी गई है गुजरात में बेचने की, हमसे भी परमिशन मांग रही थी कि हमें लोकल मार्केट में बेचने की परमिशन दी जाए। सरकार ने सिर्फ राज्य सरकार के जो इस्टेब्लिशमेंट है उन्हें बेचने की परमिशन दी है। क्या भारतीय जनता पार्टी जो जमाखोर है उनके साथ खड़ी है? क्या भारतीय जनता पार्टी पुलिस के कामकाज में अड़चन पैदा करना चाहती है? क्या भारतीय जनता पार्टी के नेता विरोधी पक्ष जो देवेंद्र जी हैं वो वकील हैं, नेता की हैसियत से गए थे कि वकीली करने के लिए वकील की हैसियत से गए थे? हमें लगता है ऐसे हालात में जब रेमडेसिविर की किल्लत दूर करने के लिए पुलिस यंत्रणा या शासकीय यंत्रणा काम करती है, जांच के लिए बुलाया जाता है, नेता प्रतिपक्ष वहां पहुंचते हैं, ये उचित नहीं है। क्या बीजेपी का इनके साथ संबंध है? बीजेपी बताए। 50-60 हजार दवा हम बांटेंगे, ये दावा 5 दिन पहले तक बीजेपी कर रही थी। वो 60,000 मेडिसिन कहाँ है? जो ब्रुक फार्मा के पास जो स्टॉक है वो कहाँ है? इसकी जानकारी बीजेपी को देनी पड़ेगी। हमें लगता है कल जिस तरह से इतने सारे नेता राजेश डोकानिया के लिए पुलिस स्टेशन पहुंच गए, कुछ ना कुछ दाल में काला है। पुलिस जांच कर रही है और जो भी इस तरह से काम करेगा, और भी लोग होंगे, पुलिस को जानकारी मिलेगी तो निश्चित रूप से पुलिस जांच करेगी। हमें लगता है भारतीय जनता पार्टी राजनीति के लिए इस तरह की चीजें ना करे तो बेहतर होगा।